आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. किती अपमानास्पद गोष्टी घडतात ना या घरात. माझ्या तर बाई जिव्हारी लागतं. काही कमी करता का तुम्ही या घरासाठी? इतका मोठा धंदा उभा केलाय की खोतांच्या 4 पिढ्या श्रीमंतीत राहतील. आईंना त्यांचा मान सन्मान देता, भावंडांची प्रेमाने वागता. वेद आणि सौरभवर तर किती जीव आहे तुमचा. तुम्ही त्यांना घडवलंय. म्हणजे भावंडांशी वादविवाद नाही, पैशांची कधीही अफरातफर नाही. अर्थात तुम्हाला त्याची गरजच नाही. हा सगळा डोलारा तुमच्या कर्तृत्वावर उभा आहे. असं बघायला गेलं तर एकही अवगुण नाहीये तुमच्यात. क्या खोटं बोलतेय का मी? आजपर्यंत वेद आणि सौरभलाही तुम्ही कधी हात लावलेला मला आठवत नाही. अन्य मला आई ही आईच असते, पण सगळ्या कुटुंबासमोर घरच्या कर्त्या पुरुषाला असं मारणं चुकतेय का मी? थप्पड तुमच्या गालावर बसली आणि वेदना मात्र मला झाली. काय घडलं त्यामुळे आईंना तुमच्यावर हात उचलावासा वाटला? भुणभुण 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 पोटात घुसून बातमी काढायला बघती. माझा जीव तुटतो तुमच्यासाठी. प्राण कंठाशी येतात. कंठातले प्राण बाहेर येऊ नयेत असं वाटत असेल ना, एक शब्दही बोलू नकोस. तुला पुरतं ओळखू नये मी. दार खोला चिरू नकोस. घ्या तुम्ही मलाच बोला. चांगलंच बोलते ना मी. घरच्या कर्त्या पुरुषात असावेत ते सगळे सद्गुण आहेत तुमच्यात. नाही म्हणायला एकच अवगुण आहे. त्यामुळेच तर आईंनी तुमच्यावर हात उचललेला नाही ना. झालं. गाडी वळण घेत 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 शेवटी मुद्द्यावर आलीच. हे प्रमिला, उबाड बंद ठेवायचं, नाहीतर तुलाही तिथेच मुक्कामाला पाठवेन जिथे मी गोदाला कायमचं पाठवलंय. आजी, खर तर असं विचारू नये, पण असं काय झालं? जेव्हा असं काही घडतं त्यामागे खूप मोठं सबळ कारण असतं. नाईलाज होतो रे. मी ती तशी का वागले हे तुला समजेलच, पण अशा अप्रिय घटनांचा मला खूप त्रास होतो रे. नशीबच म्हणायचं की तू तुझ्या बापाच्या वळणावर गेला नाहीस आणि जाऊ पण नकोस. मला नाही आवडत आपल्या जवळच्या माणसांना अशी शिक्षा द्यायची. अगं प्रश्न विचारू नकोस. तू तरुण पोरगा आहेस. तू डोळ्यानं जे बघतोस त्याचा बुद्धीनं विचार कर. तेवढा शहाणा आहेस रे तू. बर,
जेवलास का तू? नाही. जा. मग आधी जेवून घे. जा बाळा. अगं पण नले, वेदची परीक्षा घ्यायची काही गरज होती का? खरंय ग, आमच्या दोघांच्याही घराचं वातावरण बघताना ही परिस्थिती येणार हे नक्कीच होतं. याचा आधीच विचार केला असणार वेद. मी कल्पना केली होती ना, त्याच्या पलीकडे जाऊन त्यांनी लग्नाबद्दल विचार केलेला. त्याच्या बोलण्यातच ते जाणवत होतं. प्रत्येक गोष्टीत बारीक सारीक विचार करणारा खूप मॅच्युअर्ड मुलगा आहे वेद. नले, हे तुझ्या अजूनही लक्षात येत नाहीये का? अगं आपण कितीतरी वेळा अनुभवलंय हे. काय दुर्बुद्धी सुचली मला देव जाणो, पण तो खरंच खूप हर्ट झालाय ग. होणारच ना. पॉसिबल असेल तेवढं सगळं करतो तुझ्यासाठी तो. आणि तू काय करतेस ग? त्याची उलट तपासणी घेतेस. हर्ट होणारच. गीताली, माझं चुकलंच आहे अगं. भेटची माफी मागायची मला. तू बोलशील का त्याच्याशी? नले, तुझं काम तू कर. तुझं लग्न झाल्यावर का मी येणार आहे तुझ्यासोबत? अगं पण मिताली, वेद खूप चांगला मुलगा आहे. बिनधास्त जा आणि त्याची समजूत काढ. वाया वाया जाऊ नकोस. नले, वेदला जखमत तू देणार आणि मलमपट्टी मी का करू? प्रयत्न करते बोलायचा. मना सांग पारावणा काय झाले, अकस्मात ते राज्य सर्वे बुडाले. म्हणोनी कुडी वासना सांडवेगी, बळे लागला काळ हा पाठी लागी. शंकर, सकाळी सकाळी मनाचे श्लोक म्हणताना खूप आनंद होतो. समर्थ श्री रामदास स्वामींनी आयुष्याचं सार सोप्या भाषेत सांगितलंय. अरे रावणासारखा भक्त, श्रेष्ठ ज्ञानी, धुरंधर योद्धा, पण तो देखील मोह, वासना, अहंकाराच्या चक्रात अडकला आणि स्वतःचा सर्वनाश ओढवून घेतला.